आणि राज्यभरात कुठे कुठे पाऊस झालाय त्यावर एक नजर टाकूयात संक्षिप्त स्वरूपात। धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केलाय। साक्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वच नद्या नाल्यांना पूर आला। अतिरिक्त पाण्याच्या दाबाने तालुक्यातल्या खुडाणे आणि छडवेल या दोन ठिकाणी पाझर तलाव फुटलेत। पुराच्या पाण्यात शेकडो हेक्टरवरची पिकं वाहून गेली आहेत तर अनेक जनावरे दगावलेत। प्रशासनाने मात्र याचा इन्कार केलाय। पावसाचा जोर अधिक असल्याने साक्री तालुक्यातल्या 7 गावांचा संपर्क तुटला होता। नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नवापूर शहरातील रंगावलीसह तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। काही नद्यांना पूर आलाय। या पावसाने भारी धान पिकाला फायदा होत असला तरी इतर पिकांसाठी ही धोक्याची घंटा आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादक या पावसाने चिंतेत सापडले। रायगड जिल्ह्यामधल्या अलिबाग, उरण, महाड, माणगाव, श्रीवर्धन भागात पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 25% अधिक पाऊस झालाय त्यामुळे पिकांची स्थिती चांगली आहे। यंदा जिल्ह्यामध्ये 1,23,000 हेक्टरवर भात लागवड झाली पण आता वरसत असलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।